हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे अंगारकी चतुर्थी, मंगळी चतुर्थी आज. पण आज आत्ता व्लॉगला स्टार्ट केला आहे. आता वाजले 4 आणि 4 वाजता मी व्लॉगला स्टार्ट केला आहे, कारण आज सकाळपासून झोपूनच होती असं म्हणायला काय हरकत नाही. कारण कालपासून ना सर्दीचा त्रास होताच मला. काल सर्दी होती पण दुपारपर्यंत ना नॉर्मल अशी होती, पण संध्याकाळ झाली आणि मग जास्त वाढली. शिंका, सर्दी, खूप त्रास व्हायला लागला. आणि रात्री म्हणजे पूर्ण रात्र जी होती ना ती अशी बसून उठूनच काढली आहे. कारण झोपले की नाक बंद होऊन जात होतं, श्वास घेता येत नव्हता. वाफ घेतली, गरम पाण्याची वाफ घेतली. काल सगळे उपचार ट्राय केले पण काहीही फरक पडत नव्हता. आणि त्याच्यामुळे थोडीशी कणकण पण झाली, ताप वगैरे थोडंसं कणकण पण झालं. तर आज सकाळी उठली तेव्हापासून असंच अशक्तपणा, आणि औषध घेतलं होतं त्याच्यामुळे मग थोडासा त्रास होत होता. तर आणि असं पण आज पूजा वगैरे करायची पण नव्हती मला, नंतर मग उठलीच नाही सकाळी. रात्री गरम पाण्याची वाफ घेतली, नाकामध्ये ड्रॉप टाकले की जेणेकरून ड्रॉप टाकले डॉक्टरांनी दिलेले होते. तर ड्रॉप टाकून पण काहीही फरकच पडत नव्हता. विक्स लावला, सगळं ट्राय केलं. फॅन तर अजिबात लावला नव्हता, बिना फॅनची हॉलमध्येच सगळं पॅक करून गरम करून तसंच झोपली, पण तरी काही फरक पडत नव्हता. खूप त्रास होत होता काल रात्री. आणि त्याच्यातच मग थोडंसं कणारा पण आला, कणकण पण झालं. मग सकाळी अजिबात उठवलंच जात नव्हतं, म्हणून मग आज रोणीतला सकाळी कॅन्टीनचंच सांगून दिलं. पण ओहनसाठी जेवण बनवावंच लागलं. तर वाटाणे होते, वाटाण्याची भाजी पोळी वगैरे केली. आणि आज अंगारकी आहे, त्याच्यात औषधी घेतल्या. अशक्तपणा आहे आणि उपवास पण आहे. आणि मी आज काही कारण साबुदाणा वगैरे असं पण मी करत नाही, पण होता पण नाही घरात. काल विचार केला की टाकून देऊ, गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात, तर पण साबुदाणा पण होता, त्यामुळे काही नाही, फ्रूट वगैरे आणायचं लक्षात नाही राहिलं. तर आता 4 वाजलेत, खूप वेळ झाला आहे. आणि आत्ता उठून मी फ्रेश झाली आहे. तसं घरातलं हळूहळू आवरणं सुरूच होतं, झाडणं, त्यांचा स्वयंपाक, भांडी ते केलं मी, पण नंतर ते पटकन आवरून परत झोपली. आता उपवास सोडायचा आहे आणि घरात एकही भाजी नाही आहे. उद्या रोणीतला टिफिनला काय द्यायचं हा प्रश्न आहे. परवापासून नव्हतंच, गेलेच नाही आणायला, तर आता जाणं गरजेचं आहे. तर आता सगळ्यात पहिले भाजी घेऊन येते. ऑप्शन नाही आहे, बरं असो नसो काम हे करावंच लागतं. पण आता फ्रेश झाली, आत्ता आंघोळ केली मी, कारण सकाळी थोडंसं हे होतं म्हणून मग आंघोळ वगैरे पण केली नाही. आणि पूजा करायची नाही त्यामुळे पण मग मी लक्ष दिलं नाही. ठीक आहे, पण आता फ्रेश झाली आहे आणि आता सगळ्यात पहिले भाजी घेऊन येते, रात्रीसाठी पण आणि टिफिनला पण लागते रोणीतला द्यायला, तर टिफिनसाठी पण. तर चला आवरले. भाजी आणायला चालली होती आणि एकटीच जाणार होती, कारण गाडी तर राहुलने नेलेली होती. तर मग म्हटलं चालत जायचंय, तर रोनितला पण सोबत घेऊन चालली होती की माझ्याबरोबर चल असं भाजी वगैरे घ्यायला. तर त्याचं असं होतं की मी सायकल पण घेईल भाजी घ्यायला जर जाऊ आपण तर. तर म्हटलं ठीक आहे, तू सायकल घे, मी चालत येते. सायकल तो आतल्या आत सोसायटीच्या आत नेहमी चालवत असतो, पण त्याला बाहेर रस्त्यावर चालवायची होती, रोडावर बाहेरच्या. तर म्हटलं चल सोबत घे, आपण दोघं जाऊया आणि भाजी घेऊन येऊया. भाजीपाला घेऊन आली आहे, गेले होते. आणि भाजीपाला घेऊन आल्यानंतर मग थोड्या वेळ गार्डनला बसले. मग सगळ्या मैत्रिणी जमल्या, मग बऱ्याच वेळ खाली गप्पा वगैरे मारत होतो. तर आता आली आहे रोनीत, खालीच खेळायला लागला गार्डनमध्येच. भाजीपाला सगळा आणला आहे. महत्त्वाचा पत्ताकोबीच होता, पत्ताकोबी आणायचा होता. आता कोथिंबीर वगैरे निवडून ठेवेल. निवडायच्या भाज्या खरं कंटाळा येतो आणायचा, पण कोथिंबीर लागते. पालक पण आणला आहे,
पराठे वगैरे केले तर पालकाचे. आणि आत्ता पण पराठेच करणार आहे कारण रोनित आणि मीच आहे, हे गेलेत ऑफिसला. उपवास आहे आज सकाळपासून. तर भाजी पोळी आता काय करायचं म्हटलं तर छोटा दुधी आहे तर त्याचे पराठे करते. भाजी घेऊन आले होते आणि त्यानंतर ना असं कॅपॅसिटी तर अजिबात नव्हती की काहीतरी एकदम भाजी पोळी वगैरे करूया. आणि असं पण नैवेद्य वगैरे द्यायचा नव्हता. जरी आज अंगारकी असली तरी आज नैवेद्य वगैरे द्यायचा नाहीये देवाला. पूजा वगैरे पण नाही झाली आहे. उद्यापासून पूजा करेल मी, उद्यापासून. पण आज करायची नव्हती. तर पराठे करणार होती आधी, पण नंतर ठरवलं की थालीपीठ करूया. कारण बरेच दिवस झाले असं थापून जे असतात ना थालीपीठ ते केलेले नव्हते. लाटून पराठ्यांसारखे जे असतात ना ते बऱ्याचदा असे अधूनमधून होतात. पण यावेळेला मग पटकन पण होतात हे, छान पण होतात. तर मग असं थापून करणार होते. सेम तसंच वापरते मी. ह्याच्यामध्ये मी मक्याचं पीठ पण टाकलं होतं थोडंसं, होतं माझ्याकडे म्हणून. मक्याचं पीठ टाकलंय, थोडंसं तांदळाचं पीठ टाकलंय, ज्वारी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पिठात माझी मुगाची डाळ पण तळलेली असते, त्यामुळे मुगाची डाळ, बेसन पीठ, चण्याचं पीठ हे दोघं मिक्स असतात. तर ते थोडंसं गव्हाचं पीठ असं टाकून त्याच्यामध्ये ओवा, तीळ हे पण टाकलं होतं आणि छान असं भिजवून घेतलं. थालीपीठ करतो त्याला जरा पातळ भिजावं लागतं आणि रुमाल धुवून घेतला आणि त्यावर मग थालीपीठ जे आहे ते थापून घेतले. तर त्याबरोबर काय करणार तर लाल चटणी, जी शेंगदाण्याची चटणी असते, शेंगदाणा, तीळ, जे मी माझ्याकडे नेहमीच असते, ती चटणी जी आहे ती पण चांगली लागते याच्याबरोबर. पण आज मला असं वाटलं की ठेचा वगैरे करून खाऊया. तर मग मी ठेचा पण बनवला होता. हिरव्या मिरच्या आणलेल्या होत्या, तर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण असं छान टाकून असा ठेचा बनवला होता हिरव्या मिरचीचा. आणि आज यावर मी उपवास सोडणार होते. खरं तर अंगारकी चतुर्दशी होती आज आणि नैवेद्य वगैरे केला असता तर मग मी वरण, भात, भाजी, पोळी आणि काहीतरी गोड असा नैवेद्य वगैरे बनवला असता. पण नैवेद्य द्यायचा नव्हता आणि रोनित आणि मीच होतो, दोघंच जण होतो जेवायला. आणि रोनितचं संध्याकाळी जेव्हा तो म्हणजे शाळेतनं आल्यानंतर एक 4 वाजता त्याने जेवणही केलेलं होतं. तर त्याला पण एवढी फारशी भूक नव्हती. खाणारी मी एकटीच होती आणि मला असं नव्हतं की भाजी असं झालं होती की काहीतरी थोडंसं तिखट खावं, म्हणून मग मी आज पराठे आणि त्याबरोबर ठेचा असं बनवलं होतं. अंगारकी चतुर्थीचा व्लॉग जो आहे खरं तर खूप उशिरा येतोय. मी नेहमी रोज आणि रेग्युलर जे आहे ते व्लॉग टाकत असते. पण सध्या रेग्युलर येत नाहीये. मागचे गेले 2 दिवस मी व्लॉग टाकलेला नाहीये. कारण असं की मला जो सर्दीचा त्रास आहे तो खूप जास्त होतोय, खूप जास्त होतोय. आणि खरं तर गोळ्या औषधी वगैरे चालू आहे, ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. पण होतं असं की सर्दीमुळे मी कामं जे आहेत ना, जे करते ते अव्हॉइड करते. फक्त रोजचंच असतं. सकाळी उठलं की रोनीचा टिफिन वगैरे आणि स्वयंपाक, जेवण एक्स्ट्रा असं काही नसतं. तर रोज रिपीट तेच तुम्हाला काय दाखवणार ना आणि काही होत नाही. दुपारी मग थोडंसं काम जर करायला घेतलं तर होत नाही. हातातलं काम तसंच ठेवून द्यावं लागतं. कारण जो सर्दीचा त्रास आहे ना, त्यामुळे जमत नाही अजिबात. करायला जरी घेतलं तरी ते पूर्ण होत नाही. मग असं वाटतं की हे तसंच ठेवूया आणि थोडासा आराम करूया किंवा बसून राहूया, असं होतं. तर त्यामुळे जे आहे ते व्लॉग होत नाही आणि तुमच्याबरोबर शेअर करायला होत नाही. तर असं होतंय म्हणून जे व्लॉग आहेत ते फार लेट येतायत, उशिरा येतात. तर इथे माझा ठेचा आणि थालीपीठ जे आहे ते करून झालंय छान. आणि सकाळी वाटाण्याची भाजी केली होती अहोंना, तर ती पण थोडीशी होती. तर असं जे आहे ते आज होऊन जाईल. आणि रोनितलाही आवडला, म्हणजे मी त्याला दिला होता, तर त्यालाही खूप आवडला होता पराठा. प्रत्येक वेळेला मी ठेचा जो आहे तो म्हणजे खलबत्त्यात ठेचते, पण या वेळेला मी मिक्सरमधूनच बारीक केला. ठेचण्याचेही मी कष्ट घेतले नव्हते असं. तर रात्री छान असं जेवण वगैरे झालं, पराठा वगैरे खाल्ला होता आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी फ्रेश वगैरे झाले. पूजा मी केली नव्हती, अहोंनी पूजा केली होती. सकाळी उठल्यावर
जे मंथली प्रॉब्लेम असतो ना त्यामध्ये मी पूजा वगैरे करत नाही. अहोंना पण मी करायला लावत नाही. 5 दिवस मी असंच राहू देते. पण आज अहोंना पूजा करायला सांगितली होती, तर त्यांनी पूजा केली होती आणि मी हेअर वॉश केला नव्हता कारण 5 दिवस झाले की मी हेअर वॉश पण करते, पण मी आज केला नव्हता. कारण सर्दी, बाहेर थंडी, मध्ये 2 दिवस थंडी कमी होती आणि अगेन परत थंडी वाढली आहे. थंडी खूप जास्त वाढली आहे. पुण्यामध्ये सगळीकडे असेलच, पण इतकी थंडी आजपर्यंत तरी मला कधी जाणवली नाही जेवढी यावेळेला जाणवते. कदाचित सर्दीमुळे पण मला त्याचा जास्त त्रास होत असेल. असो, तर हेअर वॉश वगैरे केला नव्हता म्हणून मग मी देवाला फक्त नमस्कार केला, हळदी-कुंकू वगैरे लावलं आणि मग मी माझ्या कामाला लागले, स्वयंपाकाला लागले. मोस्टली आता झाडण्याचं काम पण मी खूप कमी करते. झाडायला पण घेतलं तर शिंका वगैरे सुरू होतात म्हणून मग तेवढी मदत जी आहे ती अहो मला करतात. ते मदत करतात मला आणि ते झाडून वगैरे देतात, पुसून वगैरे मी घेते. तर सकाळीच ते आवरून घेतलं होतं. अंघोळीच्या आधीच मी नेहमी ते करून घेत असते. तर झाडून पुसून वगैरे झालं होतं. पूजा वगैरे त्यांनीच केली होती आणि नमस्कार वगैरे केला आणि मी लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक करायचा होता. मी कालच्या दिवशी म्हटलं होतं, की पालक आणलाय आणि पालकाचे पराठे करेल असं ठरवलं होतं. पण आदल्या दिवशी पराठे वगैरे झाले होते. म्हणून मग मी ठरवलं, की पालकाची भाजीच करावी. गावाकडे ना छान असं पालक आणि शेपू म्हणजे पालक असं मिळतं. जुडीच असते ती. शेपू आणि पालक अशी मिक्स जुडी मिळते. तर त्याची भाजी केली ना, तर ती खूप मस्त आणि खूप छान लागते. पण इकडे असं आहे की शेपू वेगळा घ्यावा लागतो आणि पालक वेगळा घ्यावा लागतो. तर शेपू असं आहे की मी खूप कधीतरी आणते, आणत नाही. पण भाजी करायची होती आणि पालकच होता, तर मग फक्त पालकची भाजी केली. तर मी नेहमी डाळ घालून करत असते, तुरीची डाळ घालून मी पालकची भाजी करते. पण आज मी साधी कांदा, टोमॅटो जरा वेगळ्या पद्धतीने करावी म्हणून मग कांदा, टोमॅटो चिरून लसूणची फोडणी देऊन पालक अशी सुकी आणि थोडासा रस्सा असं भाजी केली होती आज पालकाची आणि भाजी करून झाली होती माझी. त्यानंतर मग मी कणिक मळून घेत होती. तर कणिक मळून पोळ्या लगेच करून घेतल्या कारण अहोंना जायचं ऑफिसला, त्यांना ऑफिसला जायचं होतं. म्हणून मग सगळ्यात पहिले मी पोळ्या करून आधी त्यांचा ताट तयार करून घेत होती. त्यांना आधी जेवायला देऊन देते म्हणजे त्यांचं जेवण झालं की त्यांना काहीतरी फ्रुट्स वगैरे आणायला पण मला पाठवायचं होतं. कारण रोनित मला जाताना सांगून गेला आहे की त्याला स्ट्रॉबेरी हवी आहे आणि त्याला स्ट्रॉबेरीच खायची आहे. तर त्यांचं जेवण झाल्यानंतर मी लगेच त्यांना पाठवलं की जाऊन सगळ्यात पहिले स्ट्रॉबेरी घेऊन या. कारण रोहितनं जातानाच मला सांगितलं होतं की आज मला स्ट्रॉबेरी खायची. असतं ना की फ्रेंडचं बघितलं की आपल्यालाही वाटतं की ते खावा आणि आता सीझन पण आहे स्ट्रॉबेरीचा. तर त्यांना मग मी जेवण झाल्यानंतर सगळ्यात पहिले स्ट्रॉबेरी घ्यायला पाठवलं. तर ते त्यांना ॲपल पण घेऊन आले होते खाण्यासाठी म्हणून. तर स्ट्रॉबेरी सीझनचं पहिलं स्ट्रॉबेरी आमच्याकडे आता आलंय. ते पण रोनीच्या सांगण्यावरनं, कारण असं लक्षात राहत नाही की आणायचं आहे. मोस्टली आपले फळं असतात, सफरचंद आणलं, किवी आणलं, ऑरेंज आणलं की एवढंच होतं. पण यावेळेला रोनीनं त्याच्या शाळेमध्ये त्याच्या फ्रेंडकडे बघितलं असेल तर मग त्यालाही हवं होतं. असं असतं, मुलांना असं वाटतं आणि काहीतरी वेगळे फ्रुट्स असले की मग मुलांना पण खायला आवडतं आणि रोनीचं असंच असतं. तो एकदा एक गोष्ट खाल्ली की नंतर 1-2 वेळा खाल्ली की तिसऱ्या वेळा त्याला अजिबात आवडत नाही ते परत-परत खायला. असं प्रत्येक फ्रुटचं असतं. द्राक्ष, ग्रेप्स जे असतात ना, ते पण सुरुवातीला 1-2 वेळा खातो, तिसऱ्यांदा तो अजिबात त्याच्याकडं बघतही नाही. तर मग सीझनचे जे फ्रुट्स असतात ना, तेही मुलांना दिले गेले पाहिजे. म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये जे येतात ते. हे सरप्राईज होतं. पहिले कधी दाखवलं मग मी रागली केलं. तू काल बोलला ना मला स्ट्रॉबेरी पाहिजे असं, मग अजून एक आहे ते एका पॅकमध्ये एवढंच येतं की. स्कूलमध्ये बी द्यायचं. मग राहू दे त्यातले अर्धे, स्कूलला देईल उद्या. का तुला तुझ्या मित्राला दाखवून खायचंय? नाही, मग? तो बी आणतो तर मला बी खायचंय. तो स्कूलमध्ये आणतो म्हणून का? हां. मग तू ॲपल घेऊन जायचे उद्या. ॲपल मला एवढं बी नाही आवडत. मग काय? आता माझं फेवरेट फ्रूट स्ट्रॉबेरीच असतं.
अजून कोणतं कोणतं फ्रूट आवडतं? फर्स्ट नंबर स्ट्रॉबेरी, सेकंड नंबर मॅगी, मँगो, सेकंड वर मॅगी. मँगो, अच्छा. थर्ड वर पेरू, अं, फोर्थ वर ॲपल आणि फिफ्थ वर किवी. कुठं खाल्ली? त्या दिवशी आणली किवी तर खाल्ली पण नाही. पण फिफ्थ वर किवी नाही, किवी किवी खूप लास्टला आहे. राहू दे मग अर्धे उद्या देईल टिफिनला. ठीक आहे.